नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच PGCIL बद्दल. जे कोणी सरकारी नोकरीच्या शोधात आहेत ना, त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे, कारण या भरतीमध्ये तब्बल 668 जागा उपलब्ध आहेत. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, बरोबर ऐकला. तब्बल 668 जागा. ही संख्याच सांगते की ही भरती किती मोठी आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की PGCIL मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे, मग ती तांत्रिक पार्श्वभूमी असो किंवा व्यवस्थापकीय. तर ही जी भरती आहे ती 2026 सालासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जाहीर केली आहे. आणि PGCIL बद्दल सांगायचं झालं तर ही काही साधीसुधी कंपनी नाहीये. ही एक महारत्न कंपनी आहे, म्हणजे भारत सरकारकडून मिळालेला एक खूप मोठा सन्मान, जो फक्त सर्वोत्तम कंपन्यांनाच मिळतो. साहजिकच आहे, इथे नोकरी मिळणं म्हणजे फक्त एक जॉब नाही, तर ती एक मोठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. बरं, मग आता वळूया पदांकडे. या ज्या 668 जागा आहेत त्या नक्की आहेत तरी कोणत्या पदांसाठी? चला बघूया. PGCILने इथे टेक्निकल आणि मॅनेजमेंट दोन्ही प्रकारच्या भूमिकांसाठी संधी निर्माण केल्या आहेत. ओके, तर बघा, इथे डिप्लोमा ट्रेनीसाठी इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि सर्वे अशा महत्त्वाच्या ब्रांचेस आहेत. त्यानंतर ज्यांना मॅनेजमेंट साईडला आवड आहे त्यांच्यासाठी ज्युनियर ऑफिसर ट्रेनीची पदं आहेत HR आणि फायनान्समध्ये. आणि यासोबतच ज्युनियर टेक्निशियन ट्रेनीची सुद्धा जागा आहे. म्हणजे खरंच वेगवेगळे स्किल्स आणि क्वालिफिकेशनसाठी इथे संधी उपलब्ध आहेत. ठीक आहे, पदा तर कळली, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. यासाठी पात्र कोण आहे? म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? कोणताही अर्ज करण्याआधी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या दोन्ही अटी उमेदवार पूर्ण करतो की नाही हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, अगदी सरळ आहे. जी टेक्निकल पदं आहेत त्यासाठी संबंधित विषयातला इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI आवश्यक आहे. आणि जी ज्युनियर ऑफिसरची पदं आहेत त्यासाठी BBA किंवा मग इंटर CA किंवा CMA यांसारखी पात्रता मागितली आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी स्वतःचं शिक्षण कोणत्या पदाशी जुळतंय हे एकदा नीट तपासून घ्यायला हवं. आता वयाचं बघूया. सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे 27 वर्ष. आणि ही तारीख लक्षात ठेवा, 11 मे 2026. ह्या तारखेपर्यंत वय 27पेक्षा जास्त नसावं. पण थांबा, इथे राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयामध्ये सूट आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. बरं, आता पुढचा मुद्दा, तो म्हणजे तारखा. हे तर आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही भरतीमध्ये तारखा किती महत्त्वाच्या असतात. एक जरी तारीख चुकली की संधी गेलीच म्हणून समजा. चला तर मग बघूया कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर ह्या तारखा नीट लिहून घ्या. ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 20 एप्रिल 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 मे 2026. लक्षात ठेवा, रात्री 11:59 लिंक बंद होईल. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून टाकावा. आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली म्हणजे अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे, दुसरा कोणताही मार्ग नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीचे ठिकाण. ही एक ऑल इंडिया लेवलची भरती असल्यामुळे निवड झाल्यावर पोस्टिंग भारतात कुठेही होऊ शकते. तर मग ही होती पॉवर ग्रिड भरती 2026ची सविस्तर माहिती. 668 जागा आणि इतकी वेगवेगळी पदं, म्हणजे ही निश्चितच एक सुवर्णसंधी आहे. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अधिकृत जाहिरात नक्कीच काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करण्याची तयारी सुरू करावी, कारण अशा मोठ्या संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत. ही संधी चुकवू नका.